नक्कीच आपण जर पाहिलं तर महेश आणि विशाल अशी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा पहिला चेंडू नक्कीच टॅपचा शॉट पाहायला मिळाला. इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावेला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का. इथे मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिलाच चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालं. नक्कीच विशाल मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र आडवी बॅटचा मारा करण्याचा प्रयत्न करतो. आपण जर पाहिलं डॉट चेंडू. बघूया यावेळेला आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळाला. षटकातला तिसरा चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर राहुल. यावेळेला आपण जर पाहिलं तर थोडीशी लाईन लेंथ मध्येच नक्कीच वाईट चेंडू. आणि आपण जर पाहिलं तर या अतिरिक्त एक धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. नक्कीच पुढचा चेंडू असेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ते मात्र क्षेत्ररक्षक आहे तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. थोडीशी फ्लमिंग पाहायला मिळाली आणि एकेरीवरती मात्र समाधान मानलं जाईल. आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल तीन आकड्यावरती. बघूया या पुढचा चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर यॉर्कर लेनचा चेंडू आणि इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या चार या आकड्यावरती पाच चेंडू मध्ये. अजूनही आपण जर पाहिलं तर या षटकातला एक चेंडूचा खेळ माफी आतापर्यंत चारच चेंडूचा खेळ झालेला आहे. इथे मात्र पुन्हा एकदा अपील केली जाते परंतु आत्मविश्वास जास्त, उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. नक्कीच अपीलला पेटाळून लावलाय. आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या चार वरती स्थिरवली गेली. पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार हा येतोय शिवनेरी षटकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर एक षटकाखेर धावसंख्या 10 पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रज्वल पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला विनायक पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळून काढले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फील्ड करीपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. इथे मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धाव फलक मात्र पुढे सरसावला जाईल ते म्हणजे 12 या आकड्यावरती. नक्कीच विनायक आणि महेश अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघूया षटकातला दुसरा चेंडू. नक्कीच यावेळेला जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
नक्कीच या पुढचा चेंडू बघूया कशा रीतीने गोलंदाजी आणि फलंदाजी केली जाईल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू एक अवांतर धाव मात्र इथे खर्च केली जाते. गोलंदाज नक्कीच धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. नक्कीच स्ट्राईक रेटला जर विनायक आपण पाहायला मिळतो. विनायक याच्या बॅटमधून अजूनपर्यंत मोठे फटके पाहायला मिळले. आता मात्र मोठा फटका इथे मात्र येतोय चौकार. या 4 धाव धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 17 या आकड्यावर. आताच म्हटलं होतं की विनायकाच्या बॅटमध्ये अजूनपर्यंत मोठे फटके पाहायला मिळाले आणि नक्कीच विनायक ते कुठेतरी ऐकलं आणि एक इथे मात्र चौकार येत असताना पाहायला मिळाला आहे. नक्कीच या षटकातला चौथा चेंडू बघूया. यावेळेला आखूट चेंडू बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 17 वरती स्थिरावली गेली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. षटकातला 5वा चेंडू असेल यावेळेला. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नक्कीच फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच विनायकाच्या बॅटमध्ये एक चौकार आला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रज्वलाने काही कमबॅक केलं. त्यानंतर चौकारानंतर मात्र डॉट चेंडू आणि त्यानंतर क्लीन बोल्टच्या माध्यमातून मात्र फलंदाज विनायक बाद झाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर विनायक बाद झालाय. त्याच्या जागण्यासाठी नवीन फलंदाज विदुल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या षटकातला शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर बघूया सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. आपण जर पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा अपील केली जाते परंतु इथे मात्र अपीलला पेटाळून लावलं जाते आणि डॉट चेंडू. 2 षटका अखेर धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या 17 वरती पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली तर 17 वरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज आशिष मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू हाताला गेला डॉटच्या माध्यमातून. नक्कीच पूर्णपणे बांधूनच ठेवलं गेले फलंदाजाला. नक्कीच महेशच्या बॅटमधून एक षटकार तर आलाय पण त्यानंतर मात्र मोठे फटके मारणं अजूनही. बघूया पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर महेश यावेळेला फटका फसलाय. कुठला मात्र इथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच एक धाव परिपूर्ण केली गेले आणि एकेरीने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 18 आकड्यावर. एक संधी मात्र चालू आली होती परंतु चेंडूने मात्र जास्त उंची घेतली होती आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव परिपूर्ण केली गेली. बघा पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका सजवला आहे. नक्कीच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. थोडीशी मिस फिल्डिंग आणि एक धावेला मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 धावेने धावसंख्या जर पाहिजे तर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. षटकाचा चौथा चेंडू यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का परंतु एकच धावेवरती मात्र दोन्ही फलंदाजाला इथे समाधान मानावं लागेल आणि एक धावेने आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 21 या आकड्यावर.
आपण जर पाहिलं तर अजूनही या इनिंगमध्ये उर्वरित 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर महेश यांनी आतापर्यंत 8 चेंडूच्या खेळीमध्ये 8 धावा जमवल्यात. नक्की आपण जर पाहिलं तर एक षटकाराच्या माध्यमातून 8 धावा जमवल्या गेल्या. ते मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. ती म्हणजेच 22 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 काही कमालीची गोलंदाजी आशाने पाहायला मिळाली. मात्र 5 धावा खर्च केल्या त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशन पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला महेश. नक्कीच आपण जर पाहिलं तर महेश याला पूर्णपणे बंदिस्त केलंय. अजूनपर्यंत त्याला हात खोलण्याची संधी मात्र मिळाली नाहीये. नक्कीच या षटकामध्ये हात खोलण्याची संधी मिळेल का बघूया. पहिला चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर संधी आहे. इथे मात्र झेल सुटला जातोय आणि एक धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती मात्र समाधान मानलं जाईल आणि एक धावेने धाव फरक पुढे सरसावेल. ते म्हणजे 23. एकूण 23 धावा झाल्यात. अजूनही येणारे 5 चेंडूचा खेळ या इनिंग मध्ये बघूया किती धावा जमवल्या जातील. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर महेशाला स्ट्राईक देण्यासाठी हलक्या हाताने खेळून मात्र सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. एकूण 24 धावा. यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा संधी बघूया. इथे मात्र दोन खेळाडूंच्या मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. तिसरूंदा संधी चालू आली होती परंतु सलग तिसरूंदा आपण जर पाहिलं तर थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. नक्कीच इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील महेशला. कारण की येणारे 3 चेंडू 3 चेंडूमध्ये अजून किती धावा जमवल्या जातील. एक 35 ते 40 स्कोर मात्र फायटिंग स्कोर मानला जाईल. इथे मात्र मोठा फटका खेळून काढलाय. नक्कीच मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार या 6 धावेने धावसंख्या फ्लावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 32 या धावेवर. अजूनपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल ह्या इनिंग मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये नक्कीच किती धावा जमवल्या जातील. यावेळेला आपण जर पाहिलं तर नक्कीच वाईट चेंडू एक अवांतर धाव मात्र पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 33 रन. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये धाव फलक जर पाहिलं तर झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळालंय. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चुकीला माफी नाही आणि त्याचाच परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं तर 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 धावा. इथून मात्र आपण जर पाहिलं तर एक सन्मानजनक स्कोर मात्र उभारला गेलाय. बघू पुढचा चेंडू. यावेळेला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. या 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावते ती म्हणजे 39. काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळेल महेशाच्या बॅटमधून शेवटला. नक्कीच 40 धावांचं आव्हान उभारलं ते म्हणजे तांदळवाडी संघाच्या समोर.
धोंडालपाडा आणि देवीपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. धोंडालपाडा आणि देवीपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला घाई करायची आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर 40 धावांचं आव्हान उभारलं गेलंय तांदूळवाडी संघाच्या समोर. तर टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण जर पाहिलं तर धोंडालपाडा आणि देवीपाडा अशा दोन संघांमध्ये हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 40 धावेची आवश्यकता असेल तांदवडी संघाला. दिलीप आणि सुरेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रोशन. इथे मात्र पहिल्या चेंडूला लॉफ्ट केलंय, शतरक्षक पोहोचतोय तिथपर्यंत. इथे मात्र चुकी होते, चुकीला माफी नाही. इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने मात्र आपण जर पाहिलं तर इथे संघाचा श्रीगणेश होतोय. नक्कीच यावेळेला जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक सुवर्ण संधी होती परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र सरळ बॅटने खेळून काढलंय. पुन्हा एकदा संधी. आता मात्र कुठली चुकी करणार फलंदाज. बॅक टू द डगआउट. नक्कीच दिलीप मात्र बाद झालाय आणि दिलीपच्या जागेसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल सूरज. नक्कीच आपण जर विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि धाव संख्या 2-1 बाद अशी पाहायला मिळते. बघा पुढचा चेंडू. इथून मात्र कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. सूरज आपण जर पाहतो स्ट्राईक एंडला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर कॉटन बॉलची संधी होती. पुन्हा एकदा रनआउटची संधी चालू आली परंतु इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावेल 3 आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर हा झेल जर झाला असता तर एक चांगला झेल पाहायला मिळाला असता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बघू यावेळेला पुन्हा एकदा इथे मात्र आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या मात्र 3 वरती स्थिरावली गेले. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र 3 धावा जमवल्या गेल्या आतापर्यंत. इथून मात्र चांगले फटकेबाजी करणं गरजेचं असेल तांदूळवाडी संघाला. बघूया यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर
डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 1 बाद 3 अशी पाहायला मिळते. नक्कीच इथून मात्र मोठे फटके मारणं गरजेचं असेल तेव्हा तांदूळवाडी संघाला. कारण आपण जर पाहिलं तर आता 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 मार्गासह गोलंदाजी मार्गावर संदीप पाहायला मिळतोय. इथून जर आपण पाहिलं तर 18 चेंडू 37 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर फलंदाज नक्कीच सुरज स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. ते मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच एकदा परिपूर्ण केली जाईल. इथे मात्र दुसऱ्या प्रयत्न रनआउटची संधी. फलंदाज बॅक टू द डगआउट. सूरजला मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर सूरज बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज राहुल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला टॅप शॉट पाहायला मिळतोय. नक्कीच मिडॉन क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र एकच धाव पूर्ण केली जाईल आणि एकेरीने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ती म्हणजे 5च्या आकड्यावरती. नक्कीच स्ट्राईक एंडला आता मात्र राहुल पाहायला मिळतो. यावेळेला बघूया सरळ हलक्या बॅटने खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे ते मात्र फील्ड होईल. एकच धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एकेरीने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते ते म्हणजे 6 या आकड्यावरती. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा षटकाचा चौथा चेंडू असेल. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलं. एकेरीला मात्र एक धावेवरतीचं समाधान मानावं लागेल आणि एक धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते 7 या आकड्यावरती. नक्कीच पुढचा चेंडू बघूया. यावेळेला आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र कुठली चुकी करणार नाही. इथे मात्र घेतलंय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. बघूया नक्कीच राहुल मात्र बाद होत असताना पाहायला मिळालाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र 7 वरती स्थिरावले गेले. अजूनही आपण पाहिलं तर या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ आणि शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती किती धावा जमवल्या जातील. नक्कीच आता मात्र स्ट्राईक एंडला प्रज्वल पाहायला मिळतोय. 20 नंबरची जर्सी प्रदान केलेला फलंदाज. बघूया यापुढे कशा रीतीने फलंदाजी केली जाईल कारण की इथून मात्र आपण पाहिलं तर मोठे फटके मारणं खूपच गरजेचं असेल तांदूळवाडी संघाला. यावेळेला फटका सजवलाय. लॉंग ऑनला क्लिअर करेल. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय शिवनेरी चषक रोडखड ब षटकार.
चला घाई करायची वेळ वाया घालू नका. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथून मात्र 12 चेंडू 27 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. मागच्या चेंडूवरती काही कमालीचा फटका पाहायला मिळाला, षटकार आला प्रज्वलच्या बॅटमधून. नक्कीच इथून मात्र आपण जर पाहिलं तर खराब चेंडू पाहायला मिळतो, वाईट ते मात्र धाव. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र जमवली जाईल आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल, ती म्हणजे 14 या आकड्यावरती. इथून मात्र आपण विचार केला तर 12 चेंडू 26 धावेची आवश्यकता. 13च्या रिकव्हरी रन रेटने मात्र धावा जमाव्या लागतील, त्यामुळे तांदवडी संघाला. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आखुड्याचा चेंडू. इथे मात्र जर आपण पाहिलं तर लेगच्या दिशेने टोळला एकदा पूर्ण केली तर दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न, महेश मात्र कुठलीच चुकी करणार, फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर प्रज्वलला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं, कारण की आपण जर पाहिलं तर मागच्या चेंडूवर त्यांनी षटकार ठोठावला होता. आणि नक्कीच एक धावेने आपण जर पाहिलं धावसंख्या पुढे सरसावली जाईल, ती म्हणजे 15 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता मात्र सुरेश बाद झाला, त्याच्या जागेसाठी नवीन फलंदाज सुरेश नंतर नरेश मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज मोहित. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर मात्र सिंगल वरती रनआउट झाला. ते मात्र आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू, इथून मात्र नरेशला मात्र प्रज्वलला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नसताना पाहायला मिळतो, डॉट चेंडू येतोय. नक्कीच एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रज्वलने मात्र एक षटकार ठोठावला त्याच्या पहिल्या चेंडूवरती आणि 6 धावांचं वैयक्तिक योगदान त्याने आपल्या संघासाठी जमवलं गेले. नक्कीच बघूया नरेश कशा रीतीने आता फलंदाजी करते, सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल काय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा नादात फलंदाज. इथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रज्वलला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. नक्कीच माफी असावी. आपण जर पाहिलं तर नरेश मात्र रनआउटच्या स्वरूपात परततोय. नक्कीच नरेशच्या जागेसाठी नवीन फलंदाज मिलिंद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर प्रज्वलला स्ट्राईक देणं खूपच गरजेचं असेल, कारण की त्याने ती जिम्मेदारी घेतली आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा इथे विकेट सॅक्रिफाय केलं जाईल का? परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीने धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या पुढे सरसावली जाईल, ती म्हणजेच 16 आकड्यावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला प्रज्वलला हे काम अगोदर करायचं होतं स्ट्राईक घेण्याचं, परंतु कुठेतरी थोडंसं लेट झाल्यात. आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल या षटकातला.
यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू आणि एक धावेने भर धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या पुढे सरसवली जाईल ती म्हणजे 17 या आकड्यावरती. आता मात्र 7 चेंडू आणि 23 धावेंची आवश्यकता. यावेळेला आपण जर पाहिलं तर पुढे येऊन नक्कीच खेळून काढले लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे एकदा परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का ते मात्र 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. नक्कीच एक 2 धावा जर पाहिलं तर पुढे सरसावतं 19 या आकड्यावरती. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावेची आवश्यकता असेल. नक्कीच इथून मात्र प्रज्वलला स्ट्राईक येणं खूपच गरजेचं असेल. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 7 चेंडू 21 धावेची आवश्यकता. यावेळेला पाहिलं तर दांडी 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 गुल फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. नक्कीच आता जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून मात्र कुठला संघ विजयी ठरेल बघूया. यावेळेला पुढचा चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवलाय नो मॅन्स लँड. चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र येतोय चौकार. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावली गेले आणि या 4 धावेने मात्र धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावर. अजूनही 17 धावेची आवश्यकता. 4 चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळाला. नक्कीच चेंडूला मात्र कट केले दिशा दाखवले. इथे मात्र येतोय चौकार आणि या 4 धावेने जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावली जाते म्हणजे 27 या आकड्यावरती. इथून जर आपण पाहिलं तर 3 चेंडू 13 धावेची आवश्यकता. नक्कीच अटीतटीचा सामना मात्र पाहायला मिळतोय. तसंच मनोजजी घाटल साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा शब्द सुमण्याने सहर्ष स्वागत असेल. यावेळेला आपण जर पाहिलं तर काही कमालीचा फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षण नाही आणि चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. या 4 धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते 31 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू 9 धावेची आवश्यकता. जर 2 चौकार तर इक्वल मॅच पाहायला मिळेल. सुपर ओव्हर होईल. नक्कीच आपण जर पाहिलं तर काय कमालीचे फलंदाजी पाहायला मिळाली. बघा यावेळेला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू असेल का पण तिथे मात्र सिंगलला प्राधान्य जाईल. आणि धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या एकने पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 32 या आकड्यावरती. इथे मात्र 1 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया चमत्कार होईल का कुठला फलंदाजी संघासाठी. इथून जर एक चांगला चेंडू मॅच विन होऊन जाईल आणि यावेळेला आपण जर पाहिलं तर नक्कीच काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. नक्कीच
धोंडलपाडा संघ मात्र विजयी ठरतोय. जिंकल्या संघाचं अभिनंदन आहे, हरल्या संघाचं तेवढंच कौतुक. चला तर लॉट्स टाकण्यात येणार आहेत. तिगरे संघ, धोंडलपाडा संघ आणि आता जे चालू असणारे सामने त्यातले प्रतिनिधी दोन. भोगाडीपाडा संघ जिंकला ना. नक्कीच आपण जर पाहिलं तर भोगाडीपाडा संघ इथे विजयी झाला. ह्या पुढे होणारा सामना धोंडालपाडा आणि देवीपाडा. त्यांनी फिल्डिंग घेतली.